नमस्कार मित्रांनो, अभ्यास मंडळमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे सिनोनिम्स। सिनोनिम्स जे आयोगाने विचारलेले आहेत, जे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत, ते आपण या व्हिडिओच्या सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत। चला तर सुरू करूया। पहिला क्वेश्चन विचारलेले काय आहे की आपल्याला सिनोनिम्स सांगायचे आहेत ऑब्स्टिनेट, स्लँडर आणि थ्रिफ्टीच्या। आपण हे आधीही पाहिलेलं होतं आपल्या व्हिडिओ लेक्चरच्या ज्या PYQची सिरीज होती त्याच्यामध्ये। तर पहा ह्याच्यामध्ये काय ऑब्स्टिनेट म्हणजे काय होतं की एखादा जर व्यक्ती समजा ऑब्स्टिनेट आहे तर तो काय आहे, एकदम स्टबन आहे। स्टबन म्हणजे कसं की हट्टी आहे। एखादा व्यक्ती हट्टी आहे, ऐकत नाही लवकर कोणाचं, तर त्याला आपण काय म्हणू शकतो, ऑब्स्टिनेट म्हणू शकतो। ठीक आहे। स्लँडर करणं म्हणजे काय? स्लँडर करणं म्हणजे डिफेम करणं। डिफेम करणं म्हणजेच काय, स्लँडरला मराठीतून एक स्पेसिफिक शब्द आहे, निर्भत्सना करणे। ठीक आहे। एखाद्याबद्दल काहीतरी वाईट माहिती पसरवणे किंवा एखाद्याबद्दल काहीतरी चुकीची माहिती पसरून त्या व्यक्तीला बदनाम करणे किंवा त्याचं कॅरेक्टर असॅसिनेशन करणे, ह्याला स्लँडर म्हणतात, स्लँडर। ठीक आहे। स्लँडर म्हणजेच काय, डिफेमेशन। आणि थ्रिफ्टीचाच अर्थ काय होईल, फ्रुगल होईल। फ्रुगल हा फ्रुगल जो शब्द आहे मित्रांनो, आत्तापर्यंत आयोगाने कमीत कमी 3 वेळेस जो आहे हा शब्द जो आहे आयोगाने रिपीट केलेला आहे। तर फ्रुगल शब्द लक्षात ठेवायचा आहे। फ्रुगल म्हणजेच काय, फ्रुगल म्हणजे काटकसरने जर कोणी राहत असेल तर त्याला आपण काय म्हणू, फ्रुगल म्हणू, फ्रुगल। ठीक आहे। फ्रुगललाच सिनोनिम आहे थ्रिफ्टी। आणि जर तुम्हाला याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर शब्द पाहिजे असेल तर तो आहे स्पेंड थ्रिफ्ट। ठीक आहे। स्पेंड थ्रिफ्ट, स्पेंड थ्रिफ्ट म्हणजे कोण, उधळा असतो जो की पैसे खर्च करताना विचार करत नाही कुठल्या गोष्टींचा। ठीक आहे। ऑब्स्टिनेटबद्दल आपल्याला जर अजून थोडं डिटेलमध्ये पाहिजे झालं तर बघा, रिफ्युजिंग टू चेंज युअर ओपिनियन और वे ऑफ बिहेविंग एक्सेट्रा व्हेन अदर पीपल ट्राय टू परसुएड यू। म्हणजे परसुएडचा पण अर्थ लक्षात ठेवा इथे। परसुएड म्हणजे काय, तुमची मन वळवणी करणे किंवा तुमचे मत बदलवणे, ह्याला परसुएशन म्हणतात। ठीक आहे। परसुएशन म्हणतात। पण तुम्ही ऐकतच नसाल समजा कोणाचं, तुमचं मत एकदा ठरलं की ठरलं, मग ते तुम्ही काय आहात, हट्टी आहात, तुम्ही काय आहात, ऑब्स्टिनेट आहात। ठीक आहे। पुढे पाहायचे आता आपण पाहिलेलं आहे की डिफेमेशन पाहिले आपण, पण विलिफिकेशन का आन्सर नाही आहे बघा। आता इथे स्लँडर आणि विलिफिकेशन होईल का आन्सर बघा। विलिफिकेशन पण एक चांगला शब्द आहे। आपण जे इथे आयोगाने विचारलेले सगळे शब्द आहेत ते आपण इथे पाहतोय। ठीक आहे। म्हणजे जे ऑप्शन नाहीत त्या ऑप्शनमधले पण शब्द आयोगाने जर विचारले असतील तरीसुद्धा आपण पाहतोय। म्हणजे रॉंग ऑप्शनचे सुद्धा इथे पाहून आपण शब्द आपला साठा वाढवतोय, जेणेकरून जर पुढच्या वेळेस आयोगाने विचारलं तर आपल्याला ते येईल। आता तुम्हाला इथे हेडस्ट्रॉंग हा शब्द जो दिसतोय, हेडस्ट्रॉंग शब्दसुद्धा ऑब्स्टिनेटचा सिनोनिम आहे, पण हे मॅच होत नाही इथे, म्हणून हे आन्सर नाही याचं। ठीक आहे। विलिफिकेशन बघूया आपण बघा। आता विलिफिकेशन म्हणजे काय, अब्युझिव्हली डिस्पॅरेजिंग स्पीच ऑर रायटिंग। ठीक आहे। एखाद्याने जर खूप अब्युझिव्ह अशी काहीतरी स्पीच दिली, म्हणजे भाषण दिलं किंवा लिहिलं, काही समजा क्रिटिसिझम केलं, एकदम हाय लेवलचं क्रिटिसिझम केलं, किंवा एखाद्यावर एवढी टोकाची टीका केली की त्याला डिरेक्टली ते शिव्या देण्याच्यासारखी टीका झालेली आहे समजा एखाद्या प्रकारे, तर त्याला काय म्हणतात, विलिफाय करणं, विलिफिकेशन करणं म्हणतात। ठीक आहे। विलिफिकेशनच्या स्पेलिंगसहित तुम्हाला हा शब्द याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे, VILIFICATION। ठीक आहे। विलिफिकेशनचा अर्थ आणि ह्याची स्पेलिंग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। विलिफिकेशन म्हणजे काय बघा। आता कंडेमनेशन करणं, एखाद्याला टोकाची टीका करणं, क्रिटिसिझम करणं, सेन्सर करणं। ठीक आहे। सेन्सर म्हणजे आता तुम्हाला पार्लमेंट जेव्हा चॅप्टर वाचाल, पार्लमेंटबद्दल पण हा एक शब्द आहे, सेन्सर। ठीक आहे। सेन्सर करणं म्हणजेच काय, अब्युझिव्ह लँग्वेजमध्ये म्हणजे शिवीगाळाच्या शब्दामध्ये एखाद्याला बोलणं किंवा एखाद्याला कमी लेखणं। ठीक आहे। याला विलिफिकेशन म्हणतात। अजून तुम्हाला बाकीचे सगळे इथे जे दिलेले शब्द आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे आयोग विचारू शकतं, कधीही विचारू शकतं। बघा अजून एक चांगला शब्द तुम्हाला इथे दिसेल, वायटुपेरेशन। ठीक आहे। VITUPERATION। ठीक आहे। वायटुपेरेशन लक्षात ठेवा, हा पण शब्द विचारला जाऊ शकतो, हा पण शब्द विचारण्यासारखाच आहे। ठीक आहे। आणि तुम्हाला विलिफिकेशन मी इथे सांगितलेले, विलिफिकेशन आणि स्लँडर हे सिनोनिमच आहेत। म्हणजे आपल्याला फक्त हे ऑब्स्टिनेट आणि हे स्टबन मॅच होते म्हणून आपण करतोय, पण बाकीचे हे स्लँडरसाठी तुम्हाला इथे विलिफिकेशन पण बरोबर आहे आणि ऑब्स्टिनेटसाठी हेडस्ट्रॉंग पण बरोबर आहे। ठीक आहे। स्मिअर करणं म्हणजे तेच असतं, डिफेम करणं असतं एका प्रकारे, स्मिअर करणं म्हणजे। ठीक आहे। आता पहा इथे स्लँडर करणं किंवा मग पुढे बघा इथे दुसरा कुठला शब्द, कॅरेक्टर असॅसिनेशन एक दिलेला आहे। कॅरेक्टर असॅसिनेट करणं, एखाद्याचं चारित्र्य त्याचं हे करणं, तो वाईट चारित्र्याचा आहे असं सगळीकडे भासवणं। ठीक आहे। इन्सल्ट करणं एखाद्याची,
आणि आणखीन एक खूप महत्त्वाचा शब्द इथे शब्द दिसतोय तुम्हाला, ॲस्पर्शन्स. ठीक आहे, टू कास्ट ॲस्पर्शन्स. ठीक आहे, टू कास्ट ॲस्पर्शन्स हे लक्षात ठेवा काय आहे, याचा अर्थ काय पूर्ण टू कास्ट ॲस्पर्शन्स. कास्ट ॲस्पर्शन्स म्हणजे एखाद्यावर आळ घालणे, एखाद्यावर टीका करणे. ठीक आहे, त्यालासुद्धा कास्ट ॲस्पर्शन्स म्हणतात. हे आयोगानं आधी विचारलेलं आहे, लक्षात ठेवा हा शब्द ASPERSIONS. ठीक आहे, ॲस्पर्शन्स, टू कास्ट ॲस्पर्शन्स. मड स्लिंगिंग, जसं आपण मराठीत चिखलफेक म्हणतो, मड स्लिंगिंगसुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. ठीक आहे, टंग लॅशिंग, स्टिक, स्लॅगिंग ऑफ. हे सगळे जे इथे मी तुम्हाला ह्या पूर्ण ह्या सेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत, सगळेचे सगळे शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. ह्याचे सिनोनिम्स आहेत, रिलेटेड शब्द आहेत. ठीक आहे, एका पेजवरती हा शब्द लिहून ह्याच्या खाली सगळे ह्याचे सिनोनिम्स वगैरे पॉज करून तुम्हाला व्हिडिओ लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे, पुढे पाहू आपण. बघा काय विचारलेलं आहे, रिप्युडिएटेडचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे, किंवा मग रिप्युडिएटेडचंच क्लोजेस्ट इन मिनिंग टू दी वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल्स, म्हणजेच रिप्युडिएटेडचं आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे. ठीक आहे, ही रिप्युडिएटेड ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप. आता पुतिनला झेलेन्स्की जे युक्रेनचे हे आहेत, प्रमुख आहेत झेलेन्स्की, तर झेलेन्स्की पुतिनला रिक्वेस्ट करतात की आपण पीस करू, म्हणजे आपल्याकडे शांतता इस्टॅब्लिश झाली पाहिजे. फ्रेंडशिपची ऑफर देत आहेत परत, पण पुतिन काय ऐकतायत का, नाही ऐकतायत. पुढे मग त्यांनी काय करतायत, पुतिन रिप्युडिएट करतायत ऑल ऑफर्स ऑफ फ्रेंडशिप, म्हणजेच काय, रिजेक्ट करतायत. ठीक आहे, रिप्युडिएटचाच अर्थ काय होतो, डिनाय करणं, रिफ्यूट करणं. लक्षात ठेवा, रिफ्यूट पण शब्द विचारला जाऊ शकतो, रिफ्यूट. ठीक आहे, कॉन्ट्रॅडिक्ट करणं, रिब्यूट करणं, डिस्प्यूट करणं. ठीक आहे, डिस्क्लेम करणं, डिसअवो. लक्षात ठेवा, डिसअवो हे असे शब्द विचारले जाऊ शकतात, डिसअवो. ठीक आहे, हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे काय, ह्याचा अर्थसुद्धा तोच होतो की एखाद्याचं मत आहे, एखाद्याची काही गोष्ट आहे, त्याला तुम्ही जर नाकारत असाल किंवा मग ते मान्य करत नसाल तर त्याला डिसअवो म्हणतात. अजून एक शब्द इथे तुम्हाला दिसतोय, फ्रेज दिसते, ब्रश असाईड. ठीक आहे, ब्रश असाईड. लक्षात ठेवा, जशाच तसा आयोग विचारू शकतं. ब्रश असाईड करणं म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला बाजूला सारणं किंवा मग नकार देणं, त्यालासुद्धा ब्रश असाईड म्हणतात. ठीक आहे, गेनसे. लक्षात ठेवा, गेनसे ह्याचासुद्धा अर्थ रिजेक्शनच होतो. ठीक आहे, गेनसे. कॉन्ट्रोवर्ट, निगेट करणं म्हणजे सुद्धा रिजेक्टच करणं आहे. ठीक आहे, निगेट करणं. आणि तुम्हाला जर याच्या ऑपोजिट पाहायचं झालं तर कन्फर्म करणं आणि ॲक्नॉलेज करणं. ॲक्नॉलेज हा शब्द आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, कन्फर्म आणि ॲक्नॉलेज हे रिप्युडिएट करणे ह्याच्या म्हणजे रिजेक्ट करण्याच्या ऑपोजिट आहेत. म्हणजे कन्फर्म करणं म्हणजे ॲक्सेप्ट करणं, किंवा ॲक्नॉलेज करणं म्हणजे सुद्धा ॲक्सेप्ट करणंच होतं. ठीक आहे, हे ऑपोजिट्स वर्ड आहेत. पुढे पाहू आपण. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज सिनोनिमस विथ टू लाईट हुडेड विंडप्रूफ जॅकेट. आता फॉरेस्ट फ्री 2018ला विचारलेला प्रश्न आहे. हे जे जॅकेट दिसतंय तुम्हाला त्याला काय म्हणतात, हे लाईट हुडेड विंडप्रूफ जॅकेट आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे का, कॅग्लू. ठीक आहे, CAGOLUE असं ह्याला म्हणतात, ह्या जॅकेटला. पुढचा शब्द पाहू, कॅलसचा सिनोनिम विचारलेला आहे. कॅलस म्हणजेच काय बघा, कॅलस म्हणजे स्टोन होईल का, लाऊड होईल का, किंवा सुटेबल. कॅलस म्हणजे मित्रांनो होईल अनकाइंड. म्हणजे ज्याला भावनाशून्य व्यक्ती असं जे आपण म्हणतो ना, किंवा भावनाशून्य जर व्यवहार होत असेल कोणाकडून तर त्याला कॅलस बिहेवियर असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कॅलस म्हणजेच काय, ज्याला हृदय नाही असा, हर्टलेस, अनफिलिंग, अनकेअरिंग, कोल्ड हार्टेड, हार्ड. हा शब्द कोणाबद्दल यूज केला जातो, मग हा शब्द पोलिसांबद्दल यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे, पोलिस कशी एकदम हर्टलेस असतात, किंवा मग ते लवकर असे पिघळत नाहीत, किंवा मग ते तर जरी तुम्ही त्यांच्याकडे कंप्लेंट्स वगैरे घेऊन गेलात तरीसुद्धा त्यांना काही नवल त्याचं काही वाटत नाही, कारण त्यांना सवय झालेली असते. मग काय ते कॅलस असतात सिटिझन्सप्रती. म्हणजेच काय, अनकाइंड असतात. पुढे बघा, ह्याच्याच सिनोनिम्स इथे दिसतात तुम्हाला. ॲज हार्ड ॲज नेल्स, हार्ड हार्टेड, स्टोनी हार्टेड म्हणजे ज्याचं दगडाचं हृदय आहे असं. इनसेन्सिटिव्ह, हार्श, क्रुएल, रूथलेस. लक्षात ठेवा, अनसिम्पॅथेटिक, अनचॅरिटेबल, इनडिफरंट, अनकन्सर्न्ड, अनससेप्टेबल, इनसेन्सिबल, ब्लडलेस, सॉललेस. हार्ड बॉइल्ड. लक्षात ठेवा, हार्ड बॉइल्ड लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. हार्ड बॉइल्ड असा व्यक्ती असतो ज्याला काही फरक पडत नाही, तो इमोशनलेस असतो. ठीक आहे, इमोशनलेस असतो. किंवा मग अनकाइंड असतो. अनकाइंड म्हणजेच काय, ज्याला भावना नाही आहेत, जो एखाद्या व्यक्तीला संवेदनशीलरित्या ट्रीट करत नाही आहे, किंवा संवेदनशील नाही आहे तो. ठीक आहे, इमोशनलेस आहे.
त्याला काय म्हणतात, हार्ड बॉइल्ड असा व्यक्ती म्हणतात. पुढे पाहू आपण. आपल्याला ग्रेगेरियसचं सिनोनिम सांगायचं आहे. ग्रेगेरियस म्हणजे काय मित्रांनो बघा, ग्रेगेरियस म्हणजे असा व्यक्ती असतो की जो कुठेही जाऊन मिळून मिसळून राहतो, त्याला एकटं राहावंच वाटत नाही. तो गेला की कुठली पार्टी असू द्या किंवा मग कुठलं समारंभ असू द्या, काहीही असू द्या, तिथे गेला की तो लोकांची ओळख करून घेतो आणि तिथेच तो रमत असतो. म्हणजे तो एकटा आणि एकलकुंडा किंवा इंट्रोवर्ट असा व्यक्ती नसतो. तो कसा असतो, तो सगळ्यांना भेटणारा असतो, सगळ्यात मिळून मिसळून राहणारा असतो, गटामध्ये राहणारा असा व्यक्ती असतो. त्याला काय म्हणतात मग, ग्रेगेरियसचा अर्थ काय होतो, ग्रेगेरियसचा अर्थ होतो सोशेबल. आता तुम्हाला ग्रेगेरियसवरून तुम्हाला हे पण एक सांगावं असं वाटतं मला इथे, की जे लोकस्ट असतात, लोकस्ट टोळधाड आपण ज्याला म्हणतो, लोकस्ट, हे लोकस्ट जे आहेत, हे जे लोकस्ट आहेत मित्रांनो, ते सुद्धा ग्रेगेरियस असतात. ठीक आहे, ग्रेगेरियस असतात. जेव्हा ते सिंगल असतात ना, त्यांचा काही इश्यू नसतो लोकस्टचा. लोकस्ट म्हणजे ते टोळधाड जी आहे ते आपल्या पाकिस्तानमधून वगैरे भारतामध्ये राजस्थान किंवा मध्य प्रदेश ह्या स्टेट्समध्ये एक ते आलेली होती, लोकस्ट आलेले होते, हे टोळधाड आलेली होती. तर ते काय करतात माहिती आहे का, असे एकदम येतात, कसे येतात, ग्रुपने येतात, म्हणजे मोठाच्या मोठा त्यांचा संचच येतो आणि ते येतात, काय करतात, ते पान वगैरे खाऊन टाकून देतात. आणि ते ग्रेगेरियस जेव्हा होतात तेव्हा जे एकत्र येतात त्या स्टेजला ते खूप हानिकारक असतात. ठीक आहे, सगळे जे काही वनस्पती आहेत किंवा मग जे काही पीक आहे ते सगळे खाऊन टाकत असतात. मग ते काय आहेत, ग्रेगेरियस आहेत. ग्रेगेरियस म्हणजे जवळ राहणारे किंवा मग सोशल आहेत जे. ठीक आहे, बघा, पर्टेनिंग टू अ फ्लॉक ऑर क्राऊड, लिव्हिंग इन फ्लॉक्स ऑर हर्ट्स, फॉन्ड ऑफ द कंपनी ऑफ अदर्स, सोशेबल ॲज अ ग्रेगेरियस नेबर. ठीक आहे, म्हणजे ह्यांना दुसऱ्यांची कंपनी आवडत असते, दुसऱ्यांसोबत राहणं आवडत असतं. ठीक आहे, पुढे पाहू आपण. आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे कशाचं, कॉन्टेम्प्टचं. ठीक आहे, कॉन्टेम्प्टचं जर सिनोनिम एक्झॅक्ट आपल्याला सांगायचं झालं तर त्याचा अर्थ होतो डिसरिस्पेक्ट. कॉन्टेम्प्ट हा शब्द तुम्हाला कसा लक्षात राहू शकतो, की आपल्याला माहिती आहे की कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट, कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट करणं म्हणजेच काय, न्यायालयाचा अवमान करणं. अवमान करणं म्हणजेच काय, डिसरिस्पेक्ट करणं. ठीक आहे, सिम्पल शब्द होता. पुढे पाहू आपण. बघा, लिबरल, कीन, मेलोडियस, मल्टिट्यूड. आता तुम्हाला कीनचा जर अर्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे शार्प. कीन म्हणजे कसं, एकदम शार्प आहे, माइंड त्याचं एकदम शार्प आहे, त्याला आपण म्हणतो की कीन माइंडेड. ठीक आहे, कीन माइंडेड कोण व्यक्ती असतो, जो एकदम ज्याची बुद्धी अशी चाणाक्ष असते, तल्लफ असते अशी बुद्धी, त्याला आपण कीन माइंडेड म्हणतो. ठीक आहे, मेलोडियस तर आपल्याला माहिती आहे की मेलोडी एखादी असेल तर ती काय असते, म्युझिकल असते. ठीक आहे, आता मल्टिट्यूड बघा, मल्टिट्यूडचं तुम्हाला सिनोनिम इथे मॅच होण्यासारखा एकच शब्द आहे, तो म्हणजे काय, क्राऊड. हां, मल्टिट्यूड, क्राऊड कसा असतो, एकदम पसरलेला असतो, स्प्रेड झालेला असतो आणि एकदम जास्त लोक म्हणजे अशी तुम्हाला दिसतील क्राऊडमध्ये. ठीक आहे, जास्त दिसतील, म्हणून ते काय तिथे मल्टिट्यूड मॅच होऊ शकतं. आणि लिबरल म्हणजेच आपल्याला माहिती आहे की लिबरल माइंडेड जर एखादा व्यक्ती असेल तर तो कसा असतो, असा औदार्य दाखवणारा असतो. मराठीतून एक शब्द आहे औदार्य, म्हणजे दानशूर व्यक्ती असा एखादा, त्याला आपण काय म्हणू, जेनरस म्हणू. जेनरस आणि लिबरल हे मॅच होतात. ठीक आहे, पुढे पाहू आपण. चूज द बेस्ट सिनोनिम फॉर द फॉलोइंग वर्ड. कशासाठी, मेन्शनसाठी आपल्याला सिनोनिम सांगायचं आहे. बघा, आता तुम्ही फेसबुक जर वापरला असेल तर तिथे मेन्शनचं एक फीचर असतं. ते मेन्शनमध्ये आपण काय करत असतो, आपण फक्त रेफर करत असतो दुसऱ्याला. जर समजा एखादी पोस्ट आहे, त्या पोस्टवरती कमेंट करतो आपण, आणि कमेंट करून आपण काय करतो माहिती आहे का, एखाद्याला मेन्शन करतो, असं @ टाकतो आणि तिथे पुढे त्याचं नाव लिहितो, म्हणजे आपण काय करतो, त्याला रेफर करतो. ठीक आहे, हे तिथे वापरलं जातं मेन्शन, फेसबुकवरती वगैरे किंवा कुठल्याही सोशल मीडिया साईट्सवरती. पुढे पाहू आपण. द टर्म व्हर्टिकली सिनोनिम, खूप सोपा होता हे सिनोनिम. व्हर्टिकली सिनोनिम्स आहेत. बघा, आता व्हर्टिकल म्हणजे काय, असं स्ट्रेट, असं उभा. ठीक आहे, उभा म्हणजेच काय, परपेंडिक्युलर. तुम्हाला इथे दिसेल परपेंडिक्युलर मी काढलेला 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, परपेंडिक्युलर. व्हर्टिकलचा अर्थ काय होतो, परपेंडिक्युलर. ऑब्लिकचा अर्थ काय होतो, मग ऑब्लिकचा अर्थ होतो असा आहे बघा, असा ऑब्लिक असा असतो. ठीक आहे, आणि स्ट्रेट तर माहिती आहे आपल्याला, स्ट्रेट ही लाईन स्ट्रेट पण असू शकते, अशी पण असू शकते. ठीक आहे, आता जर तुम्हाला डायगोनली अपोजिट किंवा डायगोनल असं जर आलं ना तर त्याचा कसा अर्थ होतो बघा, हे स्क्वेअर आहे इथे, हां, इथे एक आहे पॉईंट आणि इथे एक पॉईंट आहे, सो दे आर बोथ डायगोनली अपोजिट टू इच अदर, म्हणजे ते डायगोनली अपोजिट आहेत एकमेकांच्या. ठीक आहे, ह्याला डायगोनल ऑपोजिशन असं म्हणतात. इथे पण असेल समजा एखादा पॉईंट आणि इथला एक पॉईंट, तर हे दोन पॉईंट जे आहेत ते एकमेकाच्या डायगोनली अपोजिट आहेत. ठीक आहे, म्हणजे समोरासमोर नाही आहेत पण एखाद्या अँगलवरती ते एकमेकाच्या विरोधात आहेत. पुढे पाहू आपण. चूज द सुटेबल मिनिंग ऑफ दी अंडरलाइंड वर्ड फ्रॉम दी अल्टरनेटिव्स गिवन. काय, द पोएम इज रिटन इन व्हेरी ल्युसिड स्टाईल. जर ल्युसिड स्टाईल तुम्ही म्हणताय, ल्युसिड जेव्हा म्हणता ना तुम्ही, त्याचा दुसरा तिसरा अर्थ काय नसून एकदर क्लिअर आणि एकदम स्पष्ट. ठीक आहे,
ल्युसिड म्हणजे की नाही आपलं जे रायटिंग असलं पाहिजे ना, आपलं जे लेखन असलं पाहिजे ते ल्युसिड किंवा मग असं स्पष्ट असलं पाहिजे, असं का म्हणतात. तर सगळ्यांना कळावं ह्याच्यासाठी. मग ल्युसिड रायटिंग असेल तर आपल्याला ते एकदम सोप्या भाषेत असतं आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने कळतं, म्हणून त्याला काय म्हणतात, क्लिअर. पुढे पाहू. ॲप्टिट्यूड, कॉस्मॉस, जेन्युइन आणि क्रुशियल. ॲप्टिट्यूड म्हणजे काय? ॲप्टिट्यूड म्हणजे बघा मित्रांनो, ॲप्टिट्यूड म्हणजे टॅलेंट असतं. ठीक आहे, एखाद्याचं ॲप्टिट्यूड आहे तर टॅलेंट असतो. ठीक आहे. आता एक UPSCचा जो GS पेपर 4 आहे त्याच्यामध्ये हा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. ठीक आहे, GS 4 जो पेपर आहे UPSCचा, इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड असा एक पेपर आहे. ठीक आहे. आणि ॲप्टिट्यूड म्हणजेच काय, त्यांना GS 4 मधून काय करायचं आहे, जज करायचं टॅलेंट तुमचं, की तुम्ही डिसिजन कसे घेता, हां, हे सगळं जज करायचं असतं त्यांना तुमच्या ॲप्टिट्यूडवरती. मग त्यालाच काय म्हणतात, टॅलेंट म्हणतात ॲप्टिट्यूडला. कॉस्मॉस म्हणजे काय? कॉस्मॉस म्हणजे युनिवर्सबद्दल असतं. ठीक आहे, कॉस्मॉसमध्ये सगळे गॅलेक्सीज असतात किंवा तारे फिरे सगळे जे काय दिसतात आपल्याला ते सगळं असतं त्याच्यात कॉस्मॉसमध्ये. म्हणजे हे काय युनिवर्स आहे. ठीक. आणि जेन्युइन म्हणजे काय? जेन्युइन म्हणजे ऑथेंटिक, म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती एकदम काय म्हणतात, खरी आहे, तर त्या खऱ्या गोष्टीला काय ऑथेंटिक म्हणतो आपण. क्रुशियलचं काय असेल बघा, क्रुशियल म्हणजेच काय, डिसायझिव्ह, जे आपण निर्णायक म्हणतो ना, निर्णायक जो मराठीतून शब्द आहे त्याचाच अर्थ काय होतो, डिसायझिव्ह. हां, आपल्याला क्रिकेटच्या भाषेत, क्रिकेटमध्ये पण आपण पाहिलं असेल की निर्णायक लढत होती, ती निर्णायक लढत होती म्हणजे फायनल अशी काहीतरी गोष्ट होती, मॅच होती ती, आणि तिथे डिसायझिव्ह ती मॅच होती की कोण ती सिरीज जिंकेल. ठीक आहे, समजा एखादी सिरीज आहे त्याच्यामध्ये 2 मॅच, 4 मॅचची सिरीज आहे, त्याच्यामध्ये इंडियाने 2 सिरीज जिंकलेल्या आहेत आणि इंग्लंडनी एक सिरीज जिंकलेली आहे. आणि बघा आता पुढची जी सिरीज आहे जर इंडियाने जिंकली तर इंडियाने पूर्ण, पुढची जी मॅच आहे ती इंडियाने जिंकली तर इंडिया पूर्ण सिरीज जिंकेल. ठीक आहे, ते मग काय असेल, ती मॅच जी असेल ती डिसायझिव्ह असेल, म्हणजे काय, निर्णायक लढत असेल ती. पुढे पाहू आपण. बघा इथे काय विचारले, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स इन दी फॉलोइंग सेंटेन्सेस. ठीक आहे, हा एक ग्रामरचा क्वेश्चन आहे, आपण हा नंतर पाहू. पुढे बघू. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर दी अंडरलाइंड वर्ड इन दी फॉलोइंग सेंटेन्स. काय, ही इज अ क्रुएल टायरंट. टायरंट बघा, आता तुम्हाला टायरंटचा अर्थ कसा असतो बघा, इथे पुढे बघा, हाऊ टू बिकम अ टायरंट असा एक पिक्चर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे 3 फोटोज दिसत आहेत. त्याच्यामध्ये एक हिटलर एक आहे. हिटलर काय होता मग, टायरंट होता. टायरंट कसा असतो, टायरंट लोकांना मूर्ख बनवतो, लोकांना मूर्ख बनवून लोकांवरती राज करतो आणि स्वतःच्याच फायद्यासाठी तो सगळ्या काही गोष्टी करत असतो. स्वतःचं एक काहीतरी त्याचं डोक्यात विचार चाललेले असतात आणि तो स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना घुमवत असतो, लोकांना मूर्ख बनवत असतो आणि स्वतः राज करत असतो. ठीक आहे, मग त्याचे सिनोनिम्स जर बघाल तुम्ही तर डिक्टेटर आहे. डिक्टेटर म्हणजे असा एखादा व्यक्ती, ठीक आहे, हिटलरसारखा. डेस्पॉट असा एक शब्द आहे त्याच्यासाठी. ऑटोक्रॅट हा एक शब्द आहे. ऑथॉरिटेरियन आहे आणि ऑप्रेसर. असे बरेच टायरंट्स आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेले, जसं की हिटलर आहे. बघा इथे बघा तुम्ही काय दिलेले, मग सिनोनिम सांगायचं. मग टायरंटचं काय असेल, रूलर होईल का, रूलर होणार नाही, किंग होणार नाही आणि मोनार्क होणार नाही. डेस्पॉट हे राईट सिनोनिम आहे टायरंटचं. पुढे पाहू आपण. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द सिनोनिम ऑफ द कनिंग. कनिंग विचारलेलं आहे आयोगाने, बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. आता कनिंगचं सिनोनिम काय आहे बघा, इंटेलिजंट, ब्राईट, क्राफ्टी, क्लेवर. आता तुम्हाला सिनोनिम सांगायचं तर क्राफ्टी आणि क्लेवर हे दोन्हीसुद्धा कनिंगचे सिनोनिम होऊ शकतात. त्यामुळेच हा क्वेश्चन जो आहे तो कॅन्सल झालेला आहे. ठीक आहे, क्राफ्टी आणि क्लेवर हे दोन्हीही कनिंगचे सिनोनिम होतात. आता एखादी मुलगी असू शकते कनिंग, म्हणजे ती काय एकदम क्राफ्टी असते आणि क्लेवर असते. म्हणजे काय, ती एकदम हुशार असते. ठीक आहे, एकदम हुशार असते, तिला असं कुणीही येऊन सहजासहजी असं फसवू शकत नाही. तर त्या मुलीला आपण आणि ती दुसऱ्याला फसवू शकते इझिली, तर त्याला काय म्हणू आपण, तिला काय म्हणू आपण, कनिंग म्हणू. कनिंग किंवा श्रेवड म्हणू किंवा मग क्राफ्टी म्हणू, चालाक म्हणू, आर्टफुल म्हणू, म्हणजे ट्रिक करणारी अशी म्हणू. ठीक आहे, मग आता अ कनिंग पर्सन इज क्लेवर अँड डिसीटफुल. लक्षात ठेवा, हा शब्द आयोगाने बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, डिसीटफुल. ठीक आहे, DECEITFUL. ठीक आहे, डिसीटफुल हा शब्द आयोगाने विचारलेला आहे. डिसीट म्हणजे एखाद्या प्रकारचं फ्रॉडच असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. DECEIT. आता मी ह्याचे जे शब्द सांगतोय ते शब्द तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या वहीमध्ये हे शब्द लिहित चालायचे. ठीक आहे, कनिंग लिहिलात तुम्ही, कनिंगच्या नंतर तुम्हाला डिसीट लिहायचं आहे. डिसीट म्हणजे काय, एखादी फसवणूक करणार किंवा फ्रॉड अशी गोष्ट असते. आता बघा, अ पर्सन इज क्लेवर अँड डिसीटफुल. म्हणजे डिसीटफुल म्हणजे फसवणूक एखाद्याची दुसऱ्याची पुढची करण्याची त्याची क्षमता असलेला. ठीक आहे,
पोलीस डिस्क्राईब द मॅन ॲज कनिंग अँड डेंजरस, म्हणजे एका पोलिसांनी म्हटलं की हा जो व्यक्ती आहे तो एकदम कनिंग आहे आणि डेंजरस आहे, धोकादायक आहे. कनिंग इज द एबिलिटी टू अचीव थिंग्स इन अ क्लेवर वे ऑफन बाय डिसिविंग अदर पीपल. डिसिव्ह आयोगाने विचारलेला शब्द आहे डिसिव्ह, ठीक आहे, DECEIVE. डिसिव्ह हा आयोगाने विचारलेला शब्द आहे मित्रांनो. ह्याचा अर्थ होतो फसवणूक करणे, ठीक आहे, फसवणूक करणे एखाद्याची, त्याला डिसिव्ह म्हणतात. पुढे पाहू आपण. आता बघा, ही वॉज पनिश्ड फॉर हिज रिकॅल्सिट्रन्स. रिकॅल्सिट्रन्ससाठी त्याला पनिश केलं गेलं. रिकॅल्सिट्रन्स म्हणजे काय? डिसओबिडियन्स. आता शशी थरूरने एक स्टँडअप केला होता, त्या स्टँडअपमध्ये त्यांनी हा शब्द वापरला होता रिकॅल्सिट्रन्स, ठीक आहे. रिकॅल्सिट्रन्स म्हणजे शशी थरूर मेड इंडियन्स गुगल रिकॅल्सिट्रन्स आफ्टर हिज फर्स्ट एवर स्टँडअप ॲक्ट. त्यांनी काय केलं होतं की वन माईक स्टँड असा एक शो होता अमेझॉनचा, त्याच्यामध्ये त्यांनी हा शब्द वापरला होता रिकॅल्सिट्रन्स, ठीक आहे. रिकॅल्सिट्रन्स म्हणजे काय बघा, की एखाद्याने तुम्ही डिसओबे करताय, म्हणजे एखादी तुम्हाला ऑर्डर आलेली आहे आणि तुम्ही ती पाळत नाही. तुम्हाला जर आईवडिलांनी काही सांगितलेलं काम आहे आणि तुम्ही जर ते नाही ऐकलं तर तुम्ही काय केले? डिसओबे केलेलं आहे. डिसओबे, हां, म्हणजे तुम्ही आज्ञा पाळलेली नाही आहे, तर मग त्याला काय म्हणतात? तुमचा रिकॅल्सिट्रन्स म्हणतात, ठीक आहे. तुम्ही काय केले? आज्ञा पाळलेली नाही. मग आता शशी थरूरने का वापरला होता तो शब्द तुम्हाला सांगतो इथे बघा, की त्यांच्या वडिलांनी काय केलं होतं की शशी थरूरला म्हटलं होतं की म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये एक रिलेटिव्ह आलेले असतात आणि त्या रिलेटिव्हसमोर इंग्लिश बोलून दाखव अशी रिक्वेस्ट त्याचे वडील करत असतात, ठीक आहे. बघा, अंकल को अंग्रेजी बोल के सुनाव, टॉक टू अंकल इन इंग्लिश असं त्याच्या घरचे वडील म्हणतात. पण आता शशी थरूर काय रिप्लाय देतात ते बघा वडिलांना, डॅडी प्लीज आय कॅनॉट एंटरटेन दिस, डॅडी प्लीज आय कॅनॉट एंटरटेन दिस, पार्डन माय रिकॅल्सिट्रन्स. म्हणजे माझं जे रिकॅल्सिट्रन्स आहे, मी जे तुमची आज्ञा पाळत नाही आहे त्याबद्दल मला माफ करा, असं त्यांना म्हणायचं होतं. डॅडी प्लीज आय कॅनॉट एंटरटेन दिस, पार्डन माय रिकॅल्सिट्रन्स, ठीक आहे. रिकॅल्सिट्रन्स म्हणजेच काय, की एखादी गोष्ट तुम्ही डिसओबे करताय, आज्ञा पाळत नाही, त्याला रिकॅल्सिट्रन्स म्हणतात. आता डिसऑनेस्टी, ऑब्स्टिनन्सीमध्ये हट्टीपणा असतो, ठीक आहे. आपण बघितलेलं आहे, ऑब्स्टिनेट बघितलं आहे, स्लँडर बघितलं आहे, आपण ते पाहिलेलं आहे. ऑब्स्टिनन्सी म्हणजे हट्टीपणा असतो, डिसऑनेस्टी म्हणजे अप्रामाणिकपणा असतो. ऑनेस्टी म्हणजे तर प्रामाणिकपणा, हे डिसऑनेस्टी म्हणजे अप्रामाणिकपणा. डिसओबिडियन्स म्हणजे एखाद्याची ऑर्डर न मानणं. पुढे पाहू. क्नॅक, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर क्नॅक. क्नॅक म्हणजेच ॲप्टिट्यूड असतं मित्रांनो. आपण आत्ताच पाहिलं होतं की ॲप्टिट्यूड म्हणजे टॅलेंट आणि क्नॅक म्हणजे सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दलचं टॅलेंटच असतं. ह्याच्याबद्दल एक तुम्हाला मी कोट इथे दिलेला आहे, ॲरिस्टॉटलचा कोट आहे तो. त्याच्यामध्ये ॲरिस्टॉटल काय म्हणतो माहिती आहे का? नो ग्रेट माइंड एव्हर एक्झिस्टेड विदाऊट अ टच ऑफ मॅडनेस. म्हणजे असं जर एखादं ग्रेट माइंड एक्झिस्टच केलं नाही या पृथ्वीतलावरती की त्या माइंडमध्ये थोडीशी तर काय होणार, ती एक वेडेपणा जो आहे तो नसेल. म्हणजे जे काय असे हुशार व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये थोडा तर एका प्रकारचा वेडेपणा असतो, असं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं. मग त्या वेडेपणाला काय म्हणतात माहिती आहे का? त्या वेडेपणाला क्नॅक म्हणतात. क्नॅक म्हणजेच ते त्याचं ॲप्टिट्यूड असतं, ते त्याचं टॅलेंट असतं. जसं की आईन्स्टाईनची तुम्ही फोटो बघितले असेल की जीभ बाहेर काढून आईन्स्टाईनची असे काहीतरी फोटो आहे, तो एकदम फनी पद्धतीने तो असा बिहेव करत असतो, ठीक आहे. मग त्याचं काय ते क्नॅक आहे, म्हणजे त्याचे एक वेडेपणा, जे सायंटिस्ट लोक वगैरे असतात त्यांच्यामध्ये असं एक काहीतरी क्नॅक असतं, ठीक आहे. क्नॅक म्हणजे काय? ॲप्टिट्यूड असतं त्यांचं स्पेशल, त्यांचं टॅलेंट असतं ते. हा, तर तुम्हाला असा शब्द लक्षात ठेवायचा आहे. बघा, क्नॅक म्हणजे काय? एक गिफ्ट असतं, टॅलेंट असतं, फ्लेअर, जीनियस, इन्स्टिंक्ट, फॅकल्टी, एबिलिटी आणि कॅपेबिलिटी. आता पहा, ॲन ॲक्वायर्ड ऑर नॅचरल स्किल ॲट डुईंग समथिंग. म्हणजे सायंटिस्ट लोकांबद्दल तुम्ही हा शब्द वापरू शकता. किंवा एखाद्या गोष्टी, एखादा व्यक्ती जर असा एकदम हुशार असेल आणि तो त्याच्याकडे क्वालिटी असेल तर त्याला सुद्धा तुम्ही हा शब्द वापरू शकता. पुढे पाहूया आपण. बघा, सॅवी, सॅवर, शिझम आणि टोर्नॅडो ह्याबद्दल विचारलेलं आहे. त्यापैकी मला हा शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटला, शिझम. आणि हा शब्द विचारला जाऊ शकतो परत, त्याचा अर्थ आपण डिटेलमध्ये पाहूया इथं. बघा, शिझमचा अर्थ काय होतो बघा, एखाद्या गोष्टीमध्ये जेव्हा विभाजन होतं किंवा दुही निर्माण होते ना, हा एक मराठीतून एक शब्द आहे, दुही निर्माण होणं जे म्हणतो ना आपण, किंवा दरी निर्माण होतं दोन गोष्टींमध्ये, हां, त्याला शिझम म्हणतात. बघा, डिव्हिजन तयार होणं, स्प्लिट तयार होणं, रिफ्ट तयार होणं, ब्रीच होणं, रप्चर होणं, ब्रेक होणं, सेपरेशन होणं, ठीक आहे. दोन गोष्टींमध्ये सेपरेशन होणं. सेव्हरन्स लक्षात ठेवा, SEVERANCE, SEVERANCE हा शब्दसुद्धा सेव्हरन्स म्हणजे दोन गोष्टींमध्ये सेपरेशनच दाखवतो, ठीक आहे. हां, सेव्हरन्स म्हणजे इस्ट्रेंजमेंट आपण शब्द पाहिलेला होता आधी. इस्ट्रेंजमेंट म्हणजे काय? दोन व्यक्तींमध्ये जर पटत नसेल तर दोन व्यक्ती वेगवेगळ्या राहू लागल्या आणि दोन व्यक्तींचं एकमेकांसोबत जमत नाही तर त्याला इस्ट्रेंजमेंट म्हणतात. एलिनेशन पण आपण पाहिलं होतं, डिटॅचमेंट पाहिलं आहे. चॅझम लक्षात ठेवा, चॅझमचा अर्थसुद्धा शिझमचा सारखाच होतो, दोन गोष्टींमध्ये दुही निर्माण झालेली आहे, ठीक आहे.
हा शिजम जो शब्द आहे तो पर्टिक्युलरली समाजाबाबतीत किंवा दोन गटांबाबतीत वगैरे वापरला जातो. तर डिस्कॉर्ड असेल किंवा गल्फ, दरी निर्माण झालेली म्हणतो आपण, डिसॲग्रीमेंट, डिसेन्शन, डिसयुनियन, द फॉर्मल सेपरेशन ऑफ चर्च इंटू टू चर्चेस ऑर द सिजेशन ऑफ अ ग्रुप ओविंग टू डॉक्ट्रिनल अँड अदर डिफरन्सेस. म्हणजे काय, समजा आता महायाना आणि हिनयाना असे दोन गट बुद्धिस्ट ह्याचे आपल्याला पडलेले दिसतात. तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, शिजम तयार झालं होतं. म्हणजे दोन गटांमध्ये बुद्धिझमच्या हे दोन असे भाग पडलेले होते, त्याला शिजम म्हणतात. बघा आता सॅवी जर तुम्हाला म्हणायचं झालं तर आता एखाद्या व्यक्तीला आपण टेक सॅवी म्हणतो. टेक सॅवी म्हणजे त्याच्याकडं त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं असतं. ठीक आहे, एखादा मुलगा किंवा एखादा मुलगी किंवा एखादा व्यक्ती जो आहे तो एकदम टेक सॅवी आहे, तर तो काय टेक्नॉलॉजीबद्दल तो त्याला प्रॅक्टिकल नॉलेज आहे बाबा असं सांगलं, तर त्याला आपण काय म्हणतो, सॅवी म्हणतो. सॅवर म्हणजे काय बघा, आता आपण पाहिले सिजम म्हणजे सेपरेशन आहे. टोर्नॅडो म्हणजे काय बघा, आता टोर्नॅडो म्हणजे व्हायलंट विंड होतो. ठीक आहे, टोर्नॅडो म्हणजे व्हायलंट विंड होतो, तिथं पाऊस पण पडत असतो. सॅवर SAVOUR ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, एखाद्या गोष्टीत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर त्याचा अर्थ काय होतो, सॅवर होतो. SAVOUR लक्षात ठेवायचं आहे. असे शब्द विचारले जाऊ शकतात, परत एकदा विचारले जाऊ शकतात. SAVOUR म्हणजे कुठल्या तरी ऑप्शनमध्ये तरी देतील किंवा त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन पण येऊ शकतो. पुढे पहा, आता आपल्याला काय करायचं, स्पुरियसचं सिनोनिम सांगायचं आहे. स्पुरियसबद्दल मी एक फोटो टाकली होती आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही हा जर शब्द सर्च केला अभ्यास मंडळवरती तर तुम्हाला शब्द सर्च केल्यावर दिसेल की स्पुरियसचा बद्दल मी टाकलं होतं की स्पुरियस लिकर असं बऱ्याच वेळेस न्यूजमध्ये येत असतं. ठीक आहे, SPURIOUS स्पुरियस LICUOR स्पुरियस लिकर म्हणजे काय की देशी दारू जी बनवलेली जाते, म्हणजे गावात गावठी पद्धतीने जी दारू बनवली जाते ना, गावठी पद्धतीने जी दारू बनवली जाते ती कशी असते, स्पुरियस असते. ठीक आहे, स्पुरियस असते. स्पुरियस म्हणजेच काय, अशी फेक असते ती, ओरिजिनल नसते, त्यामुळे माणसं मरतात पण, त्याला काय म्हणतात, स्पुरियस लिकर म्हणतात. मग आता याचा अर्थ काय होईल बघा, फाल्स दिले इथे, मॅग्निफिसंट दिले, अनप्रोडक्टिव्ह दिले. मॅग्निफिसंट म्हणजे एकदम व्यवस्थित चांगला मोठा असा मॅग्निफिसंट असतो, आणि अनप्रोडक्टिव्ह असं पण होत नाही याचं. फाल्स म्हणजेच खोटं आणि इमॅजिनरी, ठीक आहे, काल्पनिक, ह्याला स्पुरियस असं म्हणतात. बघा आता बोगस याचा असा अर्थ होतो, फेक होतो, किंवा मग स्पेशियस. लक्षात ठेवा, शब्द खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे, स्पेशियस आणि स्पॅशियस. आता ह्या दोनमधलं तुम्हाला फरक कळायला पाहिजे. आता स्पेशियस जे आहे मित्रांनो, स्पेशियस म्हणजे एखादी फाल्स गोष्ट, एखादी फेक गोष्ट. ठीक आहे, स्पेशियस म्हणजे. पण हे जे स्पेशियस आहे, हे स्पेशियस जे आहे, हा SPACIOUS ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, एखादा मोठा जर तुम्हाला घर असेल, एखादा मोठा बंगला असेल जिथे की चांगली स्पेस वगैरे आहे, त्याला स्पेशियस म्हणतात. आणि स्पेशियस जिथं येतं ना मित्रांनो, ती गोष्ट असते फेक. ठीक आहे, फ्रॉड असते. आता पुढे जर पाहाल तर तुम्ही चांगले चांगले शब्द तुम्हाला इथे दिसतील. हे जे सगळे शब्द लिस्ट आउट दिलेले आहेत ते सगळे लिहून घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही हे कराल तरच तुम्हाला मार्क येऊ शकतात. स्पेशियस हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. फॅक्शिशियस बघा, काउंटरफिट लक्षात ठेवा, काउंटरफिट विचारलेला आहे आयोगाने आधीच. फ्रॉड्युलंट, ट्रम्प्ड अप लक्षात ठेवा, जसं तशी फ्रेज येऊ शकते. शाम म्हणजे सुद्धा फेकच असते, SHAM. मॉक आणि प्रिटेंडेड, कॉन्ट्राइव्ड, फॅब्रिकेटेड, मॅन्युफॅक्चर्ड, फिक्शिशियस. मेक बिलीव्ह लक्षात ठेवा, मेक बिलीव्ह म्हणजे असंच बनवलेली इमॅजिनरी स्टोरी असते. कॉक अँड बुल स्टोरी जी म्हणतो आपण, माहिती आहे ना, कॉक अँड बुल स्टोरी, त्याच्यामध्ये पण अशी फेक स्टोरी बनवल्या जाते. तर तसंच हे मेक बिलीव्ह असतं. ठीक आहे, आर्टिफिशियल, इमिटेशन, कॉपी केलेली. बाकी हे फोनी पण आहे, फोनी पण विचारला जाऊ शकतो, फोनी पण शब्द वापरतात बऱ्याच जागी. हे सगळे जे आहेत आपल्याला ह्याचे सिनोनिम्स दिसतात स्पुरियसचे. जर आपल्याला अँटोनिम पाहिजे तर ऑथेंटिक, जेन्युइन, रिअल ह्याचे अँटोनिम्स आहेत. पुढे बघा आता, द मनी वॉज स्पेंट विदाऊट पार्लमेंटरी ऑथॉरिटी. आयोगाने जे उत्तर दिले याचं मित्रांनो, त्याचं उत्तर दिले आयोगाने, कंट्रोल दिले, पण तुम्हाला कन्सेंट पण हा शब्द थोडाफार त्याच्या जवळ जाताना दिसू शकतो. कन्सेंट